एकदा तुम्ही या पद्धतीने साबुदाण्याची खिचडी बनवून बघा, बिलकुल चिकट होणार नाही. तर इथं साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. साबुदाण्यामध्ये पाणी घालून की नाही आपल्याला साबुदाणा रात्रभर भिजत घालून ठेवायचा आहे. छान असा आपला साबुदाणा भिजलेला आहे. आता गॅसवरती कढई ठेवले, तेल घातले. तेलामध्ये की नाही आपल्याला आता बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, बारीक चिरून घेतलेला बटाटा घालायचा आहे. छान असा बटाटा आणि हिरवी मिरची परतून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बटाटा आपल्याला एक 5 मिनिटं छान असं वाफलून घ्यायचं आहे. बटाटा छान शिजल्या जातो. आता इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे आपल्याला. आता बटाटा छान शिजलेला आहे. आता जो आपला भिजवलेला साबुदाणा आहे ना, तो आपल्याला बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. छान असं याला मिक्स करायचं आहे. आता यामध्ये की नाही आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. छान अशी आपल्याला ही साबुदाण्याची खिचडी परतून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पुन्हा याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला छान खिचडी वाफलून घ्यायची आहे. मस्त अशी आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे.